नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने स्वातंत्र्याची जी स्वर्ण पहाट आम्ही पाहिली आणि 1948 ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. 17 सप्टेंबर 1948 म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या माध्यमातून आम्हाला स्वातंत्र्याची पहाट उजडली. आणि यानंतर 1950 ला देशाने संविधानाची म्हणजे घटनेची तरतूद करून गणराज्य पद्धतीचं राज्य पद्धती अवलंबून आम्ही आमच्या पद्धतीनं आमची विकासाची धुरा हे नेत्यांच्या हातात दिली. पण हे सगळं होत असताना अजून एक चांगला निर्णय झाला आणि 1952 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मित्या सुरू झाल्या. मग त्या पद्धतीनं भारतातल्या अनेक गावात या पद्धतीच्या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करून त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्या गावाचा विकास करणं किंवा त्या गावाची टापटीप ठेवणं किंवा देखभाल करण्यासाठी एक प्रतिनिधी मंडळ निवडून त्याला नगरपालिका असं नाव देण्यात आलं. आणि या नगरपालिकेच्या माध्यमातून गावातला घनकचरा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, दिवाबत्ती अशा अनेक कामातून त्या गावाची जपणूक करण्याचा प्रयत्न आणि स्थानिक करांच्या माध्यमातून ही नगरपालिका संचालित करण्याचा तो प्रयोग. पण अशा पद्धतीचा प्रयोग 1980 पर्यंत हा एकसूत्री आणि व्यवस्थित चालला. पण 1980 नंतर ज्या पद्धतीच्या राजकारणाची धुरा बदलली आणि ज्या पद्धतीचे राजकारणाची गणितं बदलली, ते गणितं बदलल्यानंतर ज्या पद्धतीने या नगरपालिकांची अवस्था कशा पद्धतीची खिळखिळी झाली आणि त्या नगरपालिकेंनी निर्माण झालेली व्यवस्था किंवा ज्या निर्माण झालेली प्रतिष्ठा कशीला धुळीला मिळवली याचं एक समीकरण किंवा एखादा आढावा घेण्याचा आज या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतो. मित्रांनो, अनेक अशा महाराष्ट्रातली शहरं आहेत की ज्यांच्या प्राचीन काळामध्ये जर त्यांचा नामोल्लेख पाहिला तर एक भरलेल्या व्यापारपेठा, भरलेली समृद्ध अशी गावं, समृद्ध अशा पद्धतीचा विकास या शहरांभोवती फिरत होता. इतिहासामध्ये म्हणजे रोम काळापासून किंवा ब्रिटिशांच्या काळामध्ये या शहरांना अनन्य महत्व होतं आणि त्यामुळे तिथला विकास हा झपाट्याने होत होता. परंतु ज्या पद्धतीने 1980 मध्ये ज्या पद्धतीचे राजकीय समीकरणं बदलत गेली आणि राजकीय समीकरणं बदलत ज्या पद्धतीने देशामध्ये एक राजकारण म्हणजे एक धंदा म्हणून उदयास आला ना, त्या पद्धतीने या शहरांचाही भकास व्हायला सुरुवात झाली. कारण मूळ हेतू जो होता तो आमच्या हातातून निसटून गेलेला होता आणि नाही त्या गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित करून आम्ही आमची स्वार्थ सिद्धी करण्यासाठी नेत्यांनी आपल्या पद्धतीचे प्रयोग सुरू केले. मग या प्रयोगामध्ये याची आडवा त्याची जिरवा ही सगळी सत्ता समीकरण आपल्या हातात राहण्यासाठी काय धुरा वापरता येईल, मग साम दाम दंडभेद या पद्धतीच्या वृत्त्या या अशा नगरपालिकेच्या राजकारणात जोपासू लागल्या. 2000च्या नंतर तर ह्याचा खऱ्या अर्थानं होरपोळा झाला आणि 2000च्या नंतर ज्या पद्धतीची विकास बांधणी आणि विकासाची जी गंगा या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी वाहू लागल्या ना, तर मग ह्याच्यातली अजून इन्व्हेस्टर पद्धतीची पद्धत वाढत गेली. खऱ्या अर्थानं ज्या गावांचा नामअवशेष या नकाशावर नव्हता त्या गावांनी आपली समृद्धी आणि आपला विकास कसा करता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि असे अनेक नगरपालिका आहेत की त्यांचं आज नाव घेतलं तर खूप त्यांच्या प्रतिष्ठा आणि त्यांची समृद्धी लगेच लक्षात येते. परंतु खूप काही अशा नगरपालिका आहेत की ज्यांचं नाव घेतलं तर ते गाव कुठं आहे आज नकाशावर फक्त दिसतं पण त्याची ओळख मात्र मिळत नाही. हे सगळं कशामुळे झालं तर या राजकारण्यांच्या धूर्तपणामुळे. या पद्धतीची राजकारणी हे इन्व्हेस्टर म्हणून निर्माण झाले, भांडवलदार म्हणून राजकारणात आले आणि या भांडवलदारांनी आपल्या मतलबासाठी लोकांचा हाल्या मारायला सुरुवात केली. आणि या हाल्या मारत असताना त्यांनी या गोष्टीचा कसलाही विचार केला नाही की याचं पातक पुढच्या पिढीला कसं द्यावं लागेल. प्रत्येक एकापेक्षा एक तरवेज लोक या राजकारणात पडू लागले आणि यांनी फक्त हा धंदा बनवून या गोष्टीला केंद्रबिंदू केला. वास्तविक स्वरूपात या धंद्याच्या माग जो गावाचा मूळ धंदा होता त्याच्यावर सगळं वरवंटा फिरवण्यात आला.
कारण की अनेक असे शहर आहेत की या महाराष्ट्राच्या पटलावर त्यांची जर मोजली त्यांची जर गणता केली तर त्यांचं त्यांचं गतवैभव आणि गत विकास जर पाहिला तर तिथून सोन्याचा धूर निघत होता, तिथून विकासाची गंगा वाहत होती, अनेक लोकांना रोजगार देणारी ही शहरं होती. पण आज खऱ्या अर्थानं या शहरांची अवस्था आज इतकी गतगालित्य झाली की या गावातल्या लोकांमध्ये विकास नसल्यामुळं या लोकांची इथल्या स्थानिक रहिवाशांना स्थलांतर करण्याची वेळ आली. हे फक्त कशामुळे झालं की जनता आत्मविस्मृत झाली आणि राजकारण्यांनी याचा फायदा घेतला. वास्तविक स्वरूपात जेव्हा जनता आत्मविस्मृत होते आणि ही आत्मविस्मृत झालेली जनता जेव्हा स्वतःच्या गतवैभवातच विसरू स्वतःला मोजू लागते ना, तेव्हा अशा लबाड लांडग्यांचा फायदा मात्र मोठ्या प्रमाणात होतो. वास्तविक स्वरूपात जनता ही जागरूक असली की गावाचा विकास चांगल्या पद्धतीने होतो. याचा सगळ्यात मोठा विकास म्हणजे सगळ्यात मोठा आलेख म्हणजे ती राणेगण सिंधी किंवा अकलूज सारखी ग्रामपंचायत. काय त्या गावातलं होतं आणि त्याचा गावाचा मागचा आढावा काढला तर त्या ठिकाणी काय परिस्थित्या होत्या त्या सगळ्या जगाला माहिती. पण आज त्या लोकांनी ज्या पद्धतीच्या व्यवस्था गावाशी करून घेतल्या आणि उदात्त हेतूने तिथल्या राजकारण्यांनी त्या गावासाठी काम केलं, त्यामुळे आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून तिला ओळख मिळाली. आज परिस्थिती जरी नगरपालिकेची असली तरीही ते ग्रामपंचायतीतून निघायला तयार नाहीत, कारण की ज्या पद्धतीची स्थानिक विकासाची फळ त्यांना चाखायला मिळत आहेत ना, ते चाखण्याचं मोह त्यांना आजही ग्रामपंचायतीमध्येच आवरला जातोय. वास्तविक स्वरूपात मित्रांनो, हे सगळं सांगण्याच्या मागचं एक कारण आहे की सध्या नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं धूर्त नीती वापरून सामाजिक परिस्थितीमध्ये मी कसा स्वच्छ तांदळाने धुतलेला आहे याची दाखवण्याची परिणिती करतोय. पण मित्रांनो, खऱ्या अर्थानं हे या तांदळात किती खडे आहेत आणि हे तांदूळ जरी दिसायला सुंदर दिसत असतील तर हे किती क्वालिटीचे आहेत हे जनतेला माहीत असताना सुद्धा त्या भात करताना त्या भातात पाणी किती टाकायचं हे जनतेने ठरवायचंय. कारण की मित्रांनो, हे सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे तो आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडलेला आहे. जर आम्ही असंच आत्मविस्मृत राहिलो, असंही आत्मभ्रमित राहिलो, ते या आत्मभ्रमितपणाचा जो येणारं संकट आहे ते आमचं भविष्य खराब करणार आहे. लबाड लांडग्याचं काय, दरवेळेस येतात आपल्या आपल्या पद्धतीनं आश्वासनाची खैरात वाटतात आणि या खैरातीमुळं आज जनता ज्या पद्धतीच्या दरिद्री अवस्थेत येऊन ठेपली आहे ना, ती ठेपणारी पात कोणाच्या डोक्यावर फोडावं? हे फोडताना जनतेच्याच डोक्यावर फोडावं लागेल, कारण की जनता या सगळ्या गोष्टीची निर्मिती करतं. मग यावेळेस आपण आपला मोह जर सोडला आणि चांगल्या पद्धतीचं स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ काम करणारे कार्यकर्ते जर निवडले तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती सुधारायला वेळ लागत नाही. आधीचा काळ तरी विपरीत होता की त्यावेळेस एवढे फंड्स, एवढ्या योजना, एवढ्या पद्धतीच्या मुभा नगरपालिकेला नव्हत्या. पण आता ज्या पद्धतीचं विकासाचा जो आलेख आहे, जो विकासाचा गती आहे, ज्या पद्धतीने या नगरपालिका जोडल्या गेल्यात, त्या नगरपालिकेचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. परंतु तेवढी उदात्त दृष्टी असणारे कार्यकर्ते महत्वाचे. आणि हा टाहो फोडणं, हा घसा कोरडा करणं फक्त तुमच्या विकासासाठी हो. कसं होतं की ते म्हणतात ना, गाढवासमोर वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता, असं म्हणण्याची वेळ येऊ नये. आपण सुजाण आहोत, आपण जागरूक आहोत, आपण सुशिक्षित आहोत आणि हे सगळ्या विरोध आमच्या मागे लागल्यामुळं आम्ही विकासाचा आणि आम्ही गावाचा जर विचार केला नाही तर देशाचा विकास काय होणार आहे? त्यामुळं शेताहून भाताची परीक्षा केली जाते तशी गावाहून देशाची परीक्षा होते. तर खऱ्या अर्थानं गावं समृद्ध झाली, गावात रोजगार उपलब्ध झाली, गावात व्यापाऱ्यांची संख्या वाढली, गावात उद्योग व्यापार वाढले, तरच खऱ्या अर्थानं त्या गावाचं महत्व राहतं. नाहीतर आमच्या गावासारखं एका काळी सोन्याचा धूर निघणारं गाव म्हणून आमचं गाव ओळखलं जायचं, पण आज तिथं कोळशाचा धूर सुद्धा निघत नाहीये. कारण की केंद्रित झालेली जनता
आणि इन्व्हेस्टर निर्माण झालेली राज्य व्यवस्था यांनी याचा सगळा वाटोळा करून टाकलाय. गतकालीन ऐतिहासिक पुनर्वैभव जर पाहिलं तर सगळ्या मराठवाड्याचं आणि सगळ्या महाराष्ट्राचं म्हणा की सोन्याचा व्यापार या गावातून होत होता. पण आज इथलं सोनं सुद्धा कोणी घ्यायचं म्हणलं तर अंगाला काटा येतो. आणि अशा परिस्थितीत निर्माण झालेली ही सगळी राज्यव्यवस्था या लोकांचा हाल्या मारून स्वतःच्या वाद्या तयार केल्या आणि त्याच चापकानं आता जनता बडवत आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं मित्रांनो तुम्ही जागरूक आहात, तुम्ही सजग आहात आणि तुम्ही सजग असल्यामुळं तुम्ही या गोष्टीचा जर विचार नाही केला तर येणारा काळ तुम्हाला अजून पलायन केल्याशिवाय, स्थलांतर केल्याशिवाय किंवा दुसऱ्या गावाचा रस्ता धरल्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही. कारण की उत्पन्न नाही आणि तुमची रोजीरोटीच इथं मिळत नसेल तर त्या गावात राहून उपयोग काय. त्यासाठी आजच जागरूक व्हा आणि आत्मकेंद्रित वृत्तीनं आणि इन्व्हेस्टर म्हणून आलेले जे धूर्त कावळे आहेत त्यांना ओळखा आणि आपल्या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.